बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेनं 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तणूक करत विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। प्रकरणी पोलिसात मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत केळीचं वाटप करण्यात आलं होतं। दरम्यान काळी पडलेली केळी वाटल्याच्या कारणावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा मुख्याध्यापिकेसोबत वाद झाला होता। दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेनं पीडित विद्यार्थ्याला दुपारी वर्गखोलीत बोलावलं आणि पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांशी झालेल्या वादाचा वचपा काढला। पीडित विद्यार्थ्याशी गैरवर्तणूक करत त्याचा लैंगिक छळ केला। पीडित विद्यार्थ्यानं तेथून पळ काढत घडलेला सर्व प्रकार सांगितला। प्रकरणी कुटुंबियांनी पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। सोला पोलायला खायला पाठवलं आणि मला म्हटलं की त्या बाबा तिच्यासोबत बदली करायला लावतो दुसऱ्या शाळेवर त्या माताच तुला दाखवतो। मग ती सोडली म्हटलं त्या माताच दाखवतो। आज माझा मुलगा सकाळी माझ्याकडे रडत आल्यामुळे आम्ही त्या मॅडम रेखा मानकर मॅडम यांनी माझ्या मुलाला शाळेत बोलायला मधल्या सुट्टीमध्ये बोलावलं आणि त्याला बोलावल्यानंतर त्याची पॅन्ट खाली करून त्याची ओढली आणि मॅडम म्हणाल्या की तू तुझ्या पप्पांना माझी तक्रार करते का, केळीपासून तसं तक्रार करतं का? तर ते म्हणून ते मॅडम त्यांना छळछाळ करत होते। मुलाला त्रास, त्याचं पोट दुखत होतं आणि त्याचा दवाखाना केल्यामुळे आम्ही सकाळी 10 वाजतापासून बोलावण्यात आलं आहे। आमची मागणी काय आहे, मुलाला न्याय मिळावा एवढी आमची विनंती आहे।